ची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:15 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत कोल्हापूर जिल्हा वार्तापत्र. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळगड हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही, कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर फर्स्ट मध्ये विचारमंथन आणि सह्याद्रीच्या निसर्ग संपदेचं संवर्धन करून शाश्वत व्यवस्थापनाचं महत्त्व सांगणारी मिशन सह्याद्री मोहीम सुरू. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. संस्कृती, इतिहास आणि पर्यटनाचा विकास या उद्देशानं महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत आणि जिल्हा प्रशासनाच्या सहयोगानं दिनांक 4 ते 7 मार्च दरम्यान पन्हाळगडावर पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी नव्यानं उभारण्यात आलेल्या 13D थिएटरचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला असेल. तसंच जागतिक वारसा स्थळ म्हणूनही पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रातला पहिला किल्ला ठरेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांच्या हस्ते पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचं अनावरणही करण्यात आलं. 13D तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आपल्याला अनुभवता येणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांसाठी हे विशेष आकर्षण ठरणार आहे. कोल्हापूरचा शाश्वत विकास साध्य करण्यासाठी कोल्हापूरचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अबाधित राहून पुढील पिढीला अपेक्षित असं कोल्हापूर बनवण्यासाठी कोल्हापूर फर्स्ट या उपक्रमाची सुरुवात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी विचारमंथन करण्यात आलं. विकासासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयानं काम करण्याचा निर्धार करण्यात आला. शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय प्रगतीसाठी ठोस उपाययोजना आखण्याच्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली. जिल्ह्यातील विविध 14 नामांकित संघटनांनी एकत्र येत असलेल्या विचारमंथनामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनानं समन्वयानं काम करण्याचा निर्धार करण्यात आला. सह्याद्रीच्या निसर्ग संपदेचं संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापनाचं महत्त्व समजावून सांगणारी मिशन सह्याद्री ही जनजागृती मोहीम या महिन्यात सुरू झाली. महाराष्ट्र शासन, शाश्वत विकास केंद्र, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था पुणे आणि सुहस्त कन्सल्टंट्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात हा उपक्रम शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड, भुदरगड या 7 तालुक्यात राबवण्यात येणार आहे. स्थानिक रहिवाशांशी, प्रामुख्यानं तरुणांशी विविध प्रकारे संवाद साधून त्यांच्या मनात सह्याद्रीच्या संवर्धनाचं महत्त्व समजावून सांगणं हा उद्देश ठेवून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांच्यासह भाजपा, शिवसेनेचे आमदार आणि खासदारांनी केली आहे. मात्र या मागणीला कोल्हापुरातील तालीम संस्था आणि संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ या भूमिकेवर कोल्हापूरकर ठाम आहेत. शिवाजी विद्यापीठात या महिन्यात पार पडलेल्या अधिसभेत आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ अशा घोषणा देत सिनेट सदस्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. अरुणाचलमध्ये चीनच्या सीमेलगत कर्तव्यावर असताना वाहन अपघातात वीरमरण आलेले जवान सुनील गुजर यांना त्यांच्या शित्तूर तर्फ मलकापूर या मूळ गावी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं सविता म्हसकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.